नमस्कार मित्रांनो, गोंधळे ॲग्रीटेकच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या चॅनलचा होस्ट योगेश्वर गोंधळे पुनश्च एकदा स्वागत करतो. मित्रांनो तुम्ही आमच्या गोंधळे ॲग्रीटेकच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आमच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साईडला दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा. पेरणी तर झाली, पिकं तर आली, मोत्यासारख्या दाण्यांची कणसही लगडली. पण मासाहेब, जनावरं पिकात उच्छाद मांडतात, उगा पीक नासवत्यात. काहीतरी करा मासाहेब. मासाहेबांना कळून चुकलं. शेतकरी जगेल जेव्हा पिकं जगतील. मासाहेबांच्या विलक्षण बुद्धीतून एक विलक्षण युक्ती बाहेर पडली. दुसऱ्या दिवशी गावागावात दवंडी दिली गेली. जो कोणी पिकामध्ये उच्छाद मांडणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल. आणि गावागावातनं तर्रीबाण जिगरबाज पोरं बाहेर पडली. पिकाभोवती पहारा घालायला लागली. जनावरांचा ठाव आला तर चित्त्याच्या चपळाईनं झेप मारायला लागली. सोन्याचं कड मिळवायला लागली. एकाच दगडात दोन पक्षी मारले मासाहेबांनी. पहिलं, पिकांचं रक्षण झालं आणि दुसरं, स्वराज्यासाठी आवश्यक असणाऱ्या जिगरबाज मावळ्यांची मांदी आळी आपोआप गोळा झाली. खरं तर या 18 पगड जातींच्या मावळ्यांच्या सोबत शिवबाई जिजाऊ मासाहेबांच्या संस्कारात घडू लागली. पुढे याच 18 पगड जातींच्या मावळ्यांना घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं ते प्रचंडगडाला आणि प्रचंडगडाचा तोरणा केला. अहो, शिवाजी कुणाला म्हणायचं? कुणाला म्हणायचं शिवाजी? जो 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी. जो 2000 सैन्याशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. जो हात तुटला तरी शत्रूवर तुटून पडतो त्याचं नाव तानाजी. जो 8 तासात घोडा दिल्लीहून पुण्यास घेऊन येतो त्याचं नाव संताजी. जो शत्रूच्या छावणीत जातो आणि शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी. जो ढाण्या वाघाशी एकटा झुंजतो आणि त्याला उभा पाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र करून स्वराज्याच्या नंदनवनाचं तोरण जो बांधतो त्याचं नाव शिवाजी. म्हणूनच असं कुणापुढे झुकणारी ही मान नाही. मी राजा आहे रयतेचा, सैतान नाही. अभिमान आम्हाला आमच्या मातीचा, माज आहे मराठ्याच्या जातीचा. या छातीत धमक आहे स्वराज्य उभं करण्याची. औरंग्या तुझी अवकात नाही मराठ्यांना पराभूत करण्याची. तू काय आम्हाला धाक दाखवितो? जो सर्वांचा काळ आहे तोच आम्हाला भीतो. अरे राख होते शत्रूंची अशी डोळ्यात आमच्या आग आहे. लांडग्याची जात तुझी, मी सह्याद्रीचा वाघ आहे. खरं तर राजा ही संज्ञा आज इतिहास जमा झाली असली तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिव्य स्मृती आज फक्त महाराष्ट्रातल्या लोकांसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी आदर्श बनून राहिल्या. एक पराक्रमी आणि सर्वोत्कृष्ट राजा कसा असावा याचं देखणं स्वप्न सृष्टीनं पाहिलं आणि त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणूनच आज 200 पेक्षाही अधिक देशात शिवजयंती साजरी केली जाते. जगाच्या पाठीवरचा सर्वोत्तम राजा छत्रपती शिवाजी महाराज. सरांजमशाही आणि राजेशाहीत ज्यांनी आपलं आगळं वेगळं कर्तृत्व निर्माण केलं म्हणून आज आपण लोकशाहीतही त्यांचा उदोउदो करतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शिवाजी महाराज हे आयत्या पीठावर बसलेले नागोबा नव्हते. त्यांनी स्वराज्य हे निर्माण केलं होतं आणि ते सोपं नव्हतं एका सरदाराच्या मुलासाठी. तसं जर पाहायला गेलं तर एका सरदाराच्या मुलाचं आयुष्य महाराज अतिशय आरामात जगू शकले असते. पण मग तुम्ही आम्ही शिवरायांना ओळखलं असतं का? आणि जर ओळखलं असतं तर मग आपण भगवे टिळे लावले असते का टिळेच लावले नसते? असे एक ना अनेक प्रश्न मूर्तिमंत असते जर का छत्रपती शिवाजी महाराज कीर्तिवंत नसते. म्हणून जपानचा अडॉल्फ टायर नावाचा एक विचारवंत असा म्हणतो की शिवाजी महाराज जर आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही डोक्यावर घेऊन नाचलो असतो. सुभाष बाबू एवढंच म्हणतात, तुम्हाला काही करायचं असेल, काहीतरी करून दाखवायचं असेल तर शिवाजी 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 एवढाच मंत्र दिला. त्या पुढे जाऊन कुळवाडी भूषण गातो पोवाडा भोसल्यांचा असं म्हणणारे महात्मा ज्योतिराव फुले खऱ्या अर्थानं शिवरायांची प्रेरणा आणि प्रतिमा आमच्या समोर उभी करतात.
कर्मवीर भाऊराव पाटील जैन होते. रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. साताऱ्याच्या कॉलेजला छत्रपतींचं नाव दिलं. तिथला एक उद्योगपती आला आणि म्हणाला, शिवाजीचं नाव काढ, माझं नाव दे, तुला लागल तेवढी डोनेशन्स, लागल तेवढ्या देणग्या मी देतो. त्यावेळी कर्मवीर भाऊराव पाटलांचे शब्द आहेत, अरे वेड्या, एक वेळ माझ्या बापाचं नाव बदलण्याची वेळ आली तरी चालेल, पण छत्रपतींचं नाव नाही बदलणार. कदाचित म्हणूनच आज अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात विषय शिकवला जातो, शिवाजी द मॅनेजमेंट ग्रुप. व्हिएतनाम नावाचं राष्ट्र आहे छोटंसं, मुंबई जिल्हा एवढंही नाही पण राष्ट्र आहे. या व्हिएतनामचा अमेरिकेशी कितीतरी वर्ष संघर्ष चालला आणि या संघर्षात व्हिएतनामचा विजय झाला. तेव्हा तिथले राष्ट्राध्यक्ष त्यांची मुलाखत घेण्यात आली आणि ते म्हणाले, आम्ही बलाढ्य अमेरिकेवर विजयी पताका रोवू शकलो कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला होता. याच व्हिएतनामचा स्वातंत्र्य सेनानी व्ह्यू ची मिन्य असं त्याचं नाव. याच्या समाधीवर काय लिहिलंय माहितीये? अहो, याच्या समाधीवर लिहिलंय, शिवाजी महाराजांचा निष्ठावान मावळा इथं चिरविश्रांती घेतोय. व्हिएतनाममध्ये केवढा मोठेपण आहे माझ्या राज्याचं. म्हणून म्हणावंसं वाटतं, धन्य धन्य शिवराय, मला तुमचा स्वाभिमान, पारतंत्र्याला झुगारून केलेस आमचे जीवन प्रकाशमान. थोर तुमचे उपकार पदोपदी मला जाण, भारताची शिवस्मृती आमचा तुम्ही प्राण. डावीला सुराचा मार्ग महान, तुमच्याच चरणी लीन असावं, तुमचाच आदर्श असावा, हीच आमची तहान. म्हणून म्हणते, शिवाजीराजे होऊन गेले गाजवली तलवार. शिवाजीराजे होऊन गेले गाजवली तलवार. त्यांच्या वंशी आम्ही जन्मलो, नाही कुणाला भिणार. त्यांच्या वंशी आम्ही जन्मलो, नाही कुणाला भिणार. प्रत्येक क्षेत्रात मानदंड निर्माण करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. रयतेचा कैवारी, दीनदुबळ्यांचा आधार. त्याचबरोबर शिवाजी द मॅनेजमेंट गुरु, शिवाजी द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह गुरु, भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी. म्हणून अशी अगणित बिरुद लावूनही जे व्यक्तिमत्व कधी कुणाला व्याख्येत बसवता आलं नाही, त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे शिवाजी. म्हणूनच आज हे बहुआयामी व्यक्तिमत्वाचं नाव आपण एक सर्वोच्च मानदंडाची व्याख्या म्हणून करून घेतो. आजचं तरुण शिवाजी महाराजांसारखे असावेत असं सगळ्यांना वाटत असतं. मी शिवाजी आहे ही कुठंतरी उर्मी प्रत्येकाच्या मनात असते, पण आजचे तरुण नेमके शिवाजी महाराजांसारखे कसे? तर चंद्राच्या कोरी, डोक्यावर, हातात माळा, गळ्यात माळा, अंगी भगवं वस्त्र आणि दुचाकीवर लिहितात, राजे पुन्हा जन्माला या. कशासाठी? तुम्ही जो उच्छाद मांडलाय तो बघण्यासाठी? आपण स्वतःला खरंच प्रश्न विचारायला हवा. या महापुरुषांच्या जयंत्या आपण साजऱ्या करतो, त्या जातीनिहाय वाटल्या गेल्यात, याच्याकडे आपलं लक्ष नाही. ज्या महापुरुषांनी थोर कार्य या अख्ख्या समाजासाठी केलं, त्यांना जातीनिहाय वाटणारे आपण कोण? छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करावी ती मराठ्यांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करावी बौद्धांनी, टिळकांची जयंती साजरी करावी ब्राह्मणांनी, बिरसा मुंडांची आदिवासींनी. असं का? या समाज सुधारकांनी ज्यावेळी कार्य केलं त्यांनी कोणत्या समाज घटकाला धरून केलेलं नाही, ही गोष्ट आपण विसरतो. ज्यांनी कधीच जाती धर्माला भेदाला थारा दिला नाही, त्यांच्या जयंत्या आज आपण अशा प्रकारे वाटून घेतल्या. जातीवरून आपण दंगली उसळवून घेतो. कशावरून? तर व्हॉट्सअपला मेसेज आलाय म्हणे, व्हॉट्सअपला मेसेज आलाय, फेसबुकला पोस्ट आली आहे, इन्स्टाला स्टोरी आली आहे, ट्विटरवर ट्वीट केलंय. अरे पण केलं कोणी? हे शोधणार कोण? हे शोधण्यासाठी आमचं मस्तक थाऱ्यावर नाही, आणि ते मस्तक जर थाऱ्यावर आणायचं असेल तर आमची मोबाईलात घुसलेली डोकी आम्हाला बाहेर काढावी लागतील आणि ती खरोखरच वास्तवात आणि पुस्तकात डोकवावी लागतील. छत्रपती शिवरायांना कोणी कोणी हिंदूंचे राजे म्हणतं, गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणतं. अहो असू देत ना, आक्षेप नाहीये, पण त्याच वेळी तुम्ही ही गोष्ट विसरत चाललात की शिवाजी महाराजांचा आरमार प्रमुख खान दौलत खान, शिवाजी महाराजांचा खास माणूस मदारी मेहतर, शिवाजी महाराजांचा वकील काझी हैदर, शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान. एवढंच नाही
ज्या बजाजीस लांड्या लांड्या म्हणून अख्खं गाव हिंडवायचं, त्या लांड्या बजाजीस स्वतःची मुलगी देऊन तिचा विवाह संपन्न करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. या 18 पगड जातीचं हे इवलस कणभर स्वराज्य मनभर हिंदुस्थानावर अधिपत्य गाजवत होतं. त्याचं एकमेव कारण म्हणजे इथली रयत ही सर्वार्थानं समान होती. पण आज हा संस्कारच आम्ही विसरत चाललो. शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर शेतकऱ्यांच्या बाबतीत महाराजांनी रयतवारी पद्धत सुरू केली होती. त्या आधीच्या काळामध्ये जे राजे होते ते या मालातून घोडे घालत होते. त्यांचं सैन्य जिथं मुक्कामाला राहत होतं तिथल्या शेतकऱ्यांना लुटलं जात होतं. हे सर्व बंद झालं कारण शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावाल तर खबरदार अशा पद्धतीचं फरमान राजांनी सोडलं होतं. वतनदार सावकार यांच्यावर निर्बंध लादले गेले होते आणि म्हणूनच रयतेला हे राज्य आपलं वाटत होतं. आपला म्हणजे स्वतःचं स्वराज्य हे रयतेचं राज्य म्हणजे लोकशाही राज्याची संकल्पनाच जगाच्या पाठीवर सर्वात पहिल्यांदा कुणी अंमलात आणली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी. आज आम्ही शेतकऱ्यांना भरभरून आश्वासनं देतोय, एकही पूर्ण करत नाही पण आश्वासनं देतोय. पण त्या काळात शिवछत्रपतींनी शेतकऱ्यांना हमी दिली होती म्हणून शिवकालीन महाराष्ट्रात अनेक दुष्काळ येऊनही कुठल्याच शेतकऱ्याच्या आत्महत्येची नोंद आम्हाला दिसत नाही. एवढंच नाही, टेक्नॉलॉजीच्या बाबतीत अग्रेसर असणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कुठल्याच संदेश वाहनाचं साधन नसताना एक बातमी दुसऱ्या गडावर जायला क्षणार्ध लागत होता. याचं एक उदाहरण सांगू इच्छिते. कुठल्या लाकूड जाळ्यावर काळा धूर होतो, कुठल्या लाकूड जाळ्यावर पांढरा धूर, कुठल्या लाकूड जाळ्यावर लाल ज्वाळा, कुठल्या लाकूड जाळ्यावर निळा ज्वाळा यावर संकेत ठरायचे महाराजांचे. अहो आपला तान्हाजी कोंढाणा घ्यायला गेला, कोंढाणा जिंकला. मावळ्यांनी कोंढाण्यावरची गवताची गंज पेटवली. त्या गवताच्या गंजीचा पांढरा धूर आसमानात भिडला. तो पांढरा धूर राजांनी राजगडावरून बघितला आणि राजे कडाडले, गड फते. म्हणजे पांढरा धूर हा संकेत आहे विजय मिळाल्याचा. एखादी अशुभ बातमी असेल तर रायगडावर काळा धूर केला जायचा. रायगडाचा काळा धूर तोरण्यावर दिसायचा, मग तोरण्यावर काळा धूर, तोरण्याचा काळा धूर राजगडावर दिसायचा, मग राजगडावरचा काळा धूर, राजगडाचा काळा धूर प्रतापगडावर दिसायचा, मग प्रतापगडावर काळा धूर, प्रतापगडाचा काळा धूर पाटणच्या दातेगडावर दिसायचा, मग दातेगडावर काळा धूर, दातेगडाचा काळा धूर प्रचितगडावर दिसायचा, मग प्रचितगडावर काळा धूर, प्रचितगडाचा काळा धूर सामनगडावर दिसायचा, मग सामनगडावर काळा धूर, सामनगडाचा काळा धूर रांगण्यावर दिसायचा, मग रांगण्यावर काळा धूर, रांगण्याचा काळा धूर पद्मदुर्गावर दिसायचा, मग पद्मदुर्गावर काळा धूर, पद्मदुर्गाचा काळा धूर स्वर्णदुर्गावर दिसायचा, मग स्वर्णदुर्गावर काळा धूर, स्वर्णदुर्गाचा काळा धूर सिंधुदुर्गावर दिसायचा. 360 किल्ले, महाराष्ट्रातल्या 360 किल्ल्यावर एका तासाच्या आत मेसेज जायचा. काय घडले? महाराजांनी विचार केला, राज्य उभं राहिलं खरं पण याच्या रक्षणाचं काय? आधीच्या मराठ्यांच्या सत्ता नव्हत्या, त्या का संपुष्टात आल्या? देवगिरीच्या यादवांचं साम्राज्य निस्तनाबूत का झालं? परकीयांच्या वरवंटे यांच्याच छाताडावर का फिरले? आणि मग महाराजांच्या लक्षात आलं, हे शत्रू आले, हे दर्यावरनं आले, समुद्रावरनं आले, आमच्या छाताडावर धयाथया नाचले आणि परत जाऊन समुद्रात थांबले. आमच्यात शौर्य होतं, आमच्यात धैर्य होतं, आमच्यात धाडस होतं, आमच्यात साहस होतं, आम्ही पाठलाग करत सुसाट सुटलोही. पण समुद्रात फक्त 5 मैल जायलाच आम्हाला परवानगी होती. आमचं धर्मशास्त्र सिंधू बंदीनं आम्हाला रोखून ठेवलं होतं. मग महाराजांच्या लक्षात आलं, सिंधू बंदी मोडायला हवी. काय केलं महाराजांनी? आंदोलन केले, मोर्चे काढले का उपोषणाला बसले महाराज आझाद मैदानावर? काहीच नाही. महाराजांनी हेरलं. दर्यात कोण जाऊ शकतो? कोळी अग्री भंडारी. हे सगळे कोळी अग्री भंडारी महाराजांनी गोळा केले. दर्यात कोण जाऊ शकतो? मुस्लिम जाऊ शकतो. दौलत खानाला आरमाराचा प्रमुख केला आणि सांगितलं, दर्या राखलं पाहिजे, या उपर दर्यात न कुणी आलं नाही पाहिजे. अहो हे अरब लोक यायचे, आमच्या कोकणातल्या बायका पळवायचे, भर दर्यावर त्यांची अब्रू लुटायचे, नाक कापायचे, कान कापायचे, अख्खा दर्या रक्ताळून टाकायचे. खवळले महाराज. दौलत खानाला म्हणाले, दौलत खा, यानंतर जर असे पातक घडले तर त्याचे पाप तुमच्या माथी बसेल. दौलत खानाला वर्दी मिळाली. आले अरब आक्रमण करायला.
बघता बघता मराठ्यांचं आरमार सुसाट सुटलं. फार मस्कट पर्यंत पाठलाग करत गेलं. मस्कटला तुंबळ युद्ध झालं. काही कार्यात दर्यातच कापले गेले. 200 अरब हाती सापडले. त्यांना महाराजांसमोर पेश केलं गेलं. मराठा आरमाराचा हा पहिला विजय होता. महाराजांनी सांगितलं, कोंडाजी, आता हे पकडलेले 200 यांना साताऱ्याजवळच्या वासोट्याच्या किल्ल्यावर नेऊन ठेवा. व्याघ्रगड सुद्धा म्हणतात त्याला. अतिशय भयानक आहे. भयान घनगर्द जंगल आहे. अहो, जसा वाघ जंगलात दगा धरून बसावा ना, तसा हा व्याघ्रगड अतिशय भयानक. दिवसा ढवळ्या सूर्य जमिनीवर पोहोचत नाही. माणसांची तर बातच सोडा, पाखरही तिकडं फिरकत नाहीत. अशा व्याघ्रगडावर या 200 अरबांना नेऊन ठेवलं. आणि महाराजांनी सांगितलं, या 200ना इतकं मारा, इतकं मारा, इतकं मारा की हे मेले नाही पाहिजे बस. आणि मराठे त्या 200 अरबांना इतकं मारत होते, फक्त मरूच देत नव्हते. आठवड्याभरातच ते आजचे सुजलेले की एकमेकांना चोळखेनात. महाराजांनी कोंडाजींना बोलवलं. म्हणाले, आता हे सुजलेले 200 त्यांच्या जहाजात बसवा आणि त्या त्यांच्या देशात पाठवून. आमच्या कोंडाजींना प्रश्न पडला, आता यांना सोडायचं होतं, मग धरलं कशाला? कोंडाजींनी न राहून राजांना विचारलं, राज, यांना सोडायचं होतं, मग धरलं कशाला? राजांनी उत्तर दिलं, कोंडाजी, आता हे सुजलेले 200 त्यांच्या देशात जातील, त्यांच्या प्रांतात जातील, त्यांच्या गावी जातील, दार ठोठावतील, यांच्या बायका दारं उघडतील, दारात यांना बघतील आणि म्हणतील, आमचे हे घरात नाहीत, नंतर या. अहो, यांच्या बायकाही यांना ओळखायचा नाहीत कोंडाजी. आणि चुकून जर उद्या कोणी स्वराज्याकडे निघाला तर पहिला हा आडवा जाईल. कुठं निघाला? स्वराज्यात? नको जाऊ. फार भयानक आहे वर तो राजा, नको जाऊ. अशा पद्धतीची दहशत महाराजांनी निर्माण केली होती. म्हणून आमच्या स्वराज्याकडं, स्वराज्यातल्या बाया बापड्यांकडं तिरक्या नजरेनं बघण्याची हिंमत कुणाची होत नव्हती. हे झालं संरक्षणाचं. पण सगळ्यात महत्वाचा या व्यक्तिमत्वाचा कलागुण, आणि तो होता माणसं जोडण्याची कला. महाराजांनी जीवाला जीव देणारी माणसं निर्माण केली. राज्य उभं केलं, पण त्या राज्याचं नाव शिवराज्य नाही ठेवलं. त्या राज्याचं नाव ठेवलं स्वराज्य. स्व म्हणजे माझं, माझं राज्य. या मातीत उगवलेला कुणीही यावं, या राज्याच्या नावाचा उच्चार करावा, स्वराज्य, माझं राज्य. माझं आहे ना, मग मलाच लढलं पाहिजे, मलाच झगडलं पाहिजे, मलाच झुंजलं पाहिजे, मलाच मेलं पाहिजे, ही उमेद इथल्या प्रत्येकात रुजवली, फुलवली, बहरवली. आणि मग मातीसाठी लढायला, झुंजायला, मरायला माणसं सिद्ध झाली. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. नाहीतर बघा ना, महाराजांनी तानाजींना बोलवावं आणि म्हणावं, तानाजी, तेवढा कोंडाणा घे, मग पंचायत समितीच्या तिकिटाचं तुझं बघतो. का विशाळगडावरनं निघालेल्या बाजीप्रभूंना सांगितलं की बाजी, तेवढी खिंड लढवा, मग जिल्हा बँकेवर तुम्हाला घेतो. दिलं काय महाराजांनी माणसांना? का माणसं मरायला तयार झाली. महाराजांनी हे नाही सांगितलं की कुणी शिवाजी राजा सांगतोय म्हणून ये, हे माझं राज्य उभं राहतोय म्हणून ये. शिवछत्रपतींनी स्पष्ट सांगितलं, हे तुझं राज्य आहे. तुला जर वाटत असेल तुझ्या राज्यासाठी काहीतरी करावं तर ये. तुला जर वाटत असेल तुझ्या आया बहिणी सुरक्षित राहाव्या तर ये. तुला जर वाटत असेल तुझ्या पोरी बाळींची अब्रू राखावी तर ये. तुला जर वाटत असेल तुझ्या उद्याच्या पिढ्या सुखाने नांदाव्या तर ये. तुला जर वाटत असेल तुझ्या डोईवर सुखाचं छत्र उभं राहावं तर ये. कुणी शिवाजी राजा सांगतोय म्हणून नाही, तर हे माझं राज्य म्हणून माणसं या प्रवाहात सामील झाली. आणि मग बघता बघता तानाजी, बाजी, यसाजी, कोंडाजी, कडतोजी अशी शौर्यशाली धुरंधराची मांदियाळी स्वराज्यासाठी मरायला एका पायावर तयार झाली. खरं तर शिवकाळ हा महाराष्ट्रातला पहिला काळ आहे जिथं माणसं जगण्यासाठी नाही, जिथं माणसं मरण्यासाठी स्पर्धा करतात. अशी अनेक उदाहरणं इतिहासात आपल्याला पाहायला मिळतील. हिरोजी इंदोलकर, सर्वोत्कृष्ट आर्किटेक्चर. रायगडावर आजही जाऊन पहा. तुमच्या आमच्या घरात ज्या सुखसुविधा आजही नाहीत, त्या काळात त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून रायगड बांधला गेलेला आहे. त्या सुविधा तिथं तुम्हाला सापडतील. महाराजांचा अँटी चेंबर सापडेल. एवढंच नाही, ज्या शौचालयासाठी आमच्या शासनाला घराघरात, गावागावात जाऊन योजना राबवाव्या लागतात, ते शौचालय महाराजांचं त्या काळातलं रायगडावर उपस्थित आहे. हे हिरोजी इंदोलकर, सर्वोत्कृष्ट आर्किटेक्चर. रायगड बांधला.
तेव्हा महाराज मोहिमेवर होते. रायगडाचं काम अपूर्ण असेल असं वाटलं महाराजांना, कारण राज्यात खजिनाच नव्हता. महाराज परतले. लोकांनी माहिती दिली रायगडाचं काम पूर्ण झालेलं. कसं शक्य आहे? अजिबात खजिना नव्हता. महाराजांनी विचारणा केली. लोकांनी उत्तर दिलं, महाराज, हिरोजीनं स्वतःच्या बायकोच्या अंगावरचे दागिने मोडले, स्वतःचं घरदार गहाण ठेवलं, स्वतःची संपत्ती गहाण ठेवली आणि रायगडाचं काम पूर्ण केलं. हर्ष झाला महाराजांना. आनंदातच त्यांनी हिरोजींना बोलावणं पाठवलं. आले हिरोजी. महाराज म्हणाले, राजा, कशासाठी केलं? काय पाहिजे तुला ते सांग. सरदार की सांग, सेनापती सांग, काय पाहिजे तुला ते देतो. काहीच नाही परत. मागितलं ते काय? महाराज, रायरेश्वराच्या मंदिराचं काम चालू आहे. एक पायरी बाजूला ठेवली आहे. त्या पायरीवर आमचं नाव कोरण्याची अनुमती द्या. ज्या ज्या वेळी आपण रायरेश्वराला जाल, तुमच्या चरणांचा पदस्पर्श माझ्या नावावर होईल आणि आमच्या कुळीच्या कुळी धन्य होतील, अशी जीवाला जीव देणारी माणसं होती. बादशहाच्या हातावर तुरी दिल्या. प्रसंग माहितीये सगळ्यांना, तो नाही सांगणार मी. पण या शिवाजी महाराजांच्या चरित्राचा इतिहास पूर्ण वाचत असताना अतिशय मनाला भावणारा प्रसंग आहे. बादशहाच्या हातावर तुरी दिल्या. महाराजांनी तिथं ठेवलेलं मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जंदांना. यांना माहिती होतं हा डाव उघडकीस येणार, आपण 100% मरणार. पण शिवाजी महाराजांचं कार्य हे चांगलं कार्य आहे आणि ते पूर्णत्वास केलं पाहिजे ही भावना मनात ठेवून हसत हसत मृत्यूला कवटाळले. महाराज आग्र्याहून निघाले, मथुरेत आले. मथुरेत त्या 8 वर्षाच्या शंभूराजेंना ठेवलं आणि तिथून महाराज निघाले. तेव्हा त्या 8 वर्षाच्या शंभू बाळानं कमरेला मिठी मारली आणि धरणीला पाजर फुटल असा टाहो फोडला. आबासाहेब आम्हाला सोडून नाही ना हो जाणार. नको तो संकल्प, नको ते स्वराज्य, नको ती प्रतिज्ञा, नको ते सगळं असं क्षणभर वाटलं आणि क्षणात राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा. शिवाजी महाराज जागृत झाले, महाराष्ट्रात परत आले. म्हणून पुढचा इतिहास घडला. मित्रांनो, आज आपण बघतो आमच्या जिजाई आमच्या शिवबांना जेव्हा शाळेच्या बसमध्ये बसून देतात, पोरग घरी वापस येईपर्यंत मायला चिंता लागलेली असते. जिजाईंचे शिवबा ही पुत्रच होते. पण खरंच जर काही करायचं असेल तर त्यांना तुम्ही शिवबांसारखं घडवलं पाहिजे. प्रत्येक वेळी बोट दुसऱ्यांकडे पाहून हा शिवाजी सारखा वागला पाहिजे ही अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपल्या पोटी असलेल्या शिवाजीला आपण शिवबांसारखंच घडवलं पाहिजे. आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आधी जिजाई घडायला हवी. जिजाई घडायला हवी तर तिला जन्मालाही आणायलाच हवं. आज आम्ही चिमुकल्या कळ्यांना पोटातच मारतो आहोत. ही शोकांतिका आहे महाराष्ट्रासाठी, या जिजाऊंच्या लेकींसाठी. जर तुम्ही आम्ही हा विचार केला की आज या कळ्या उमडू न देता खुडून टाकायच्या, तर मग जिजाई जन्माला आली नाही तर शिवबा घडेल तरी कसा? आम्हाला संस्कार आधी जिजाईंवरही करावे लागतील, जिजाऊंसारख्या मुली घडवाव्या लागतील. मगच आमच्या महाराष्ट्राला शिवबांसारखा वीरपुत्र, पराक्रमी पुत्र प्राप्त होईल. पण हे आम्ही आज विसरत चाललोय. शिवबासारखं असावं प्रत्येक मुलानं ही अपेक्षा धरणं चुकीचं म्हणता येईल. कारण तुम्ही तुमच्या घरामध्ये जिजाऊंचे संस्कार तुमच्या मुलावर करायला हवेत. जर तुम्ही त्याला घरातच सांगितलं जशी तुझी बहीण आहे तशी इतरांची माय बहीणही तुला तुझी बहीणच दिसली पाहिजे, हा संस्कार जर रुजवला, फुलवला आणि बहरवला तर महाराष्ट्रात कोपर्डी आणि हिंगणघाट सारख्या घटना आपल्याला कधीच पाहायला मिळणार नाही. अफजल खानाचा वध केला महाराजांनी. प्रसंग माहितीये सगळ्यांना. आपण काम कोणतं करतो, कसं करतो त्यापेक्षा आपण आपल्या कामाचं नियोजन कसं करतो हे फार महत्वाचं आहे. आणि शिवचरित्र हा या नियोजनाचा आणि व्यवस्थापनाचा सर्वोत्कृष्ट नमुना आहे. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला 10 मार्च 1659. 2 मिनिटं नाही लागले कोथळा बाहेर काढायला, फक्त 2 मिनिटं. पण या 2 मिनिटासाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. 40,000 फौजेनिशी आलेल्या अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी आणण्यापासून ते भेटीचा वक्त, भेटीचा दिवस, सोबत कोणकोणती माणसं घ्यावीत, कोणती नकोत इथपर्यंत. अफजल खानाची छावणी खाली माचीवर आहे. राजे गडावरून खाली येणारे. राजेंनी भेटीचा वक्त निवडला दुपारी 12:35 मिनिटाचा. मग 12:35 मिनिटच का? तर सूर्य माथे
माथ्यावर आहे. मग सूर्य माथ्यावरच का, तर त्या सूर्याच्या लख प्रकाशात खानाची छावणीतली हालचाल राजांना स्पष्ट दिसावी. आणि जर त्यानं महाराजांकडे पाहायचं म्हटलं तर सूर्याची किरण त्याच्या डोळ्यात घुसावी. हे त्याच्या मागचं नियोजन होतं. निघालेत महाराज. जीवाला सोबत घेतले ना. यावेळी सोबत कोण आहे? संभाजी, कोंडाजी आहे, तानाजी आहे, कडतोजी आहे, यापैकी कोणीही नाही. शिवचरित्र संपूर्ण अभ्यासल्यानंतर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की महाराजांनी एक व्यक्ती परत नाही वापरली, एक चाल परत नाही खेळली. अफजल खानाला भेटून मारला, पण शाहिस्तेखानाला लाल महालात जाऊन कापला. प्रत्येक वेळी चाल वेगळी आहे, प्रत्येक वेळी माणसं वेगळी आहेत. यावेळी जीवाला सोबत घेतलेलं आणि महाराज निघाले. चालता चालता जीवांना म्हणाले, जीवा कात्री आहे का? आता जीवांना प्रश्न पडला, खानाला मारायला निघाले म्हणजे कात्री घेतलीच असेल की, तलवार घेतलीच असेल की. तलवार घेतलीये, कट्यार घेतलीये, कात्रीचं काम काय? महाराजांनी परत विचारलं, जीवा कात्री आहे का? जीवा म्हणाले, हाय की. महाराज म्हणाले, आमची दाढी बारीक कर, आमची दाढी बारीक कर, इतकी बारीक कर की खानानं जर हातात धरायची म्हटली तर त्याच्या हातात नाही आली पाहिजे. एवढं मायक्रो प्लॅनिंग शिवाजी महाराजांनी केलं होतं. सोबत घेतलेला जीवा महाला. मग जीवा महालाच का, तर सय्यद बंडा आहे समोर. सय्यद बंडासारखा दानपट्टा चालवायचा म्हणजे हवा तो फक्त जीवाच. सोबत घेतलाय संभाजी कावचींना, तर संभाजी कावचीच का, तर तो हत्तीसारखा धिप्पाड आहे. इथं दस्तूर खुद्द अफजल खान तसा आहे. म्हणून जीवा महाला आणि संभाजी कावचींना घेऊन महाराज निघाले. शामियानात आले, पण तत्पूर्वी महाराजांनी प्रत्येकाला जबाबदारी वाटून दिली. जीवांना सांगितलं, जीवा तुम्ही आमच्याकडे बघायचं नाहीस, तुम्ही कृष्णाजी भास्करांकडेही बघायचं नाहीस, तुम्ही अफजल खानाकडे तर अजिबात बघायचं नाहीस. तुम्ही बघायचाच तो फक्त सय्यद बंडा, फक्त आणि फक्त. संभाजी कावचींना सांगितलं, तू यात आत यायचं नाहीस, तू शामियान्यात प्रवेश करायचा नाहीस, तू बाहेरच उभा राहा. पण चुकून जर खान बाहेर आला तर त्याला जिवंत सोडू नको, एवढं मात्र लक्षात ठेव. महाराज आलेच शामियान्यात. ये हे शिवाजी करत खानानं बाहू फैलावले. महाराज खानाच्या मिठीत गेले. खानानं मिठी आवडली. खानाची कट्ट्यार राजाचा अंगरखा फाडत 60 दिशी निसटली. राजांनी खानाच्या पोटात वाघनखा खुपसली, कोथळा बाहेर काढला. दगा करत खान कडाडला, जमिनीवर पडला. कृष्णाजी भास्कर धावला, त्यानं राजांच्या डोक्यावर वार केला आणि सय्यद बंडाचा दानपट्टा चालणार, राजाचं मस्तक उडणार इतक्यात जीवानं सय्यद बंडाचा उजवा हात उडवला आणि इतिहास फुटफुटला. होता जीवा म्हणून वाचला शिवा. रक्ताचा एकही थेंब न सांडता, स्वराज्याची कुठलीच हानी होऊ न देता शिवाजी महाराजांनी खानाला अलगद मारला. लगबगीनं महाराज प्रतापगडाकडे निघाले, कारण छावणीतल्या इतर सैन्यांना जर सुगावा लागला असता तर वाचणं मुश्किल झालं असतं. पण चालत असताना लक्षात आलं, संभाजी कावची दिसेनात. जीवांना विचारलं, संभाजी कुठे आहेत? जीवांनी आणि शिवाजी महाराजांनी मागं पाहिलं. संभाजी धापा टाकत मागत चालून आला. हातात काहीतरी दिसत होतं. महाराजांना स्पष्ट दिसलं नाही. जवळ आल्यावर महाराजांनी विचारलं, हातात काय? संभाजी म्हणाले, महाराज जबाबदारी होती, खानाला जिवंत सोडायचं नाही, शिर घेऊन आले बघा. ही जबाबदारी पूर्ण करणारी माणसं त्या काळात होती, म्हणून इवलस स्वराज्य अख्ख्या हिंदुस्थानावर अधिपत्य गाजवत होतं. हे शिवाजी महाराजांचं सर्वोत्कृष्ट नियोजन होतं. आज आम्ही बघतो, आमचे तरुण मावळे, तरुण युवती, जिजाऊंच्या लेकी, आम्ही कोणतं नियोजन करतोय आणि कोणते आदर्श घेतोय, कोणाचे आदर्श घेतोय, हा प्रश्न आज आपण स्वतःला विचारला पाहिजे. 1.5 GB आणि गाव बिझी असं म्हणायला लागलेत लोक. या 1.5 GB इंटरनेटमुळे अख्ख्या आयुष्याच्या उमेदीचा काळ आपण खचवून टाकतो आहोत. आपल्या पायावर दगडे धोंडे पाडून घेतो आहोत आणि आपलं मस्तक थाऱ्यावर यायला कुणीतरी आपल्या समोर डोकंही फोडलं तरी ते थाऱ्यावर येत नाही. आईबापांनी कितीही बोलले तरी मला माझ्या घरातून स्वातंत्र्य नाही, मला माझे घरचे दाबून ठेवतात, हा विचार आमच्या मनात येतो. याचं कारण काय असावं? याला एक प्रकारचं व्यसन म्हणता येईल मित्रांनो. आणि हे व्यसन जोपर्यंत आपल्या हातातून सुटत नाही तोपर्यंत आपल्याला कोणत्याच विचारांची आणि कोणत्याच नियतीची, कोणत्याच विचारमार्गाची किंमत राहणार नाही.
जर खरंच आपल्याला शिवजयंती असेल, इतर महापुरुषांच्या जयंत्या असतील खऱ्या अर्थानं साजरा करायचे, तर आपण त्यांनी सांगितलेल्या पथावर मार्गावर मार्गक्रमण झालं पाहिजे. आपल्या ध्येयाच्या वाटचालीकडे चालतं झालं पाहिजे आणि ते ध्येय आपण गाठलं पाहिजे. तेव्हा आपण खऱ्या अर्थानं म्हणू शकू की मी शिवछत्रपतींच्या स्वराज्यात जन्मलेला निष्ठावान मावळा आहे, निष्ठावान जिजाऊंची लेक आहे. सरते शेवटी अंधश्रद्धेचा विषय घेते. महाराजांनी अंधश्रद्धा पाळली होती की नाही याच्याबाबत अनेक पुस्तकांमध्ये संभ्रम आढळतो, अनेक इतिहासकारात संभ्रम आढळतो. पण आपण ही गोष्ट साधी गोष्ट आहे, लॉजिकल गोष्ट आहे, लक्षात घेतली पाहिजे. सर्वात जास्त गडकिल्ले जर कोणत्या रात्री महाराजांनी घेतले असतील तर ती होती अमावास्येची रात्र. कारण एकच कारण, अमावास्येच्या काळोखात शत्रूंना आपली हालचाल दिसली नाही पाहिजे. पण आज आम्ही आमच्या घराच्या बाहेर पडायलाही अमावास्येच्या रात्री घाबरत आहोत. मग आम्ही कोणाचा आदर्श घेतो? दुसरं उदाहरण द्यायचं झाल्यास राजाराम महाराजांचा जन्म झाला, पुरोहित सांगत आला, महाराज अपशकुन झाला, युवराज पालथे जन्माला आले. महाराजांनी उत्तर दिलं, अरे अपशकुन नाही, हा तर शकुनच शकुन आहे. जसं की युवराज पालथे जन्माला आले ते अख्खी पातशाही पालथी घालतील, हा सकारात्मक दृष्टिकोन घेऊन शिवाजी महाराजांनी या स्वराज्याची निर्मिती केली. पण त्यांच्या या स्वराज्यात आपण या दलालांच्या कर्मकांडांच्या कचाट्यात सापडतोय आणि अंधश्रद्धेला बळी पडतोय. हे कुठंतरी थांबवायला हवं. तेव्हा खऱ्या अर्थानं आपण राजांना मानवंदना देऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं शिवाजी महाराजांबद्दल बोलायचं झाल्यास शिवरायांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन, ज्याची खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रालाच नाही तर अवघ्या भारत राष्ट्राला गरज आहे. कारण निर्भया घडतंय, कारण हैदराबाद घडतंय, कारण हिंगणघाट घडतंय, कारण कोपर्डी घडतंय आणि ते म्हणजे स्त्रीविषयक दृष्टिकोन. रांजेगावच्या पाटलाची गोष्ट इतिहासात प्रसिद्ध आहे. 15 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला रांजेगावच्या पाटलानं. त्याला वाटलं मी पाटील आहे, माझं कोणी काय वाकडं करू शकत नाही, कोणी जर माझ्या विरोधात गेला तर त्याची राज्य संपवण्याची ताकद माझ्यात आहे. या आविर्भावात तो मस्त मदमस्त त्या ठिकाणी हिंडत होता. शिवाजी महाराजांचं सैन्य गेलं, त्याला पकडलं, त्याचे हातपाय तोडले आणि भर चौकात टांगला. त्यानंतर शिवाजीच्या इतिहासात कुठंच बलात्कार झाला नाही. दुसरं उदाहरण सांगायचं झाल्यास सकुजी गायकवाड बेळवाडीचा किल्ला लढायला गेलेली. त्या किल्ल्याची किल्लेदार एक स्त्री होती, सावित्री देसाई तिचं नाव. 27 दिवस या महिलेने सर्व शक्तीनेशी किल्ला लढला. यात तिचा पराभव झाला. त्या सकुजी गायकवाडानं विजय मिळवला, गड घेतला आणि आनंदाच्या भरात त्या स्त्रीवर अत्याचार केला. त्याला वाटलं मी गड घेतलाय, राजा माझं स्वागत करतील, मला बक्षीसं देतील. पण राजांनी फरमान सोडलं, तो माझा सैनिक का असेना त्याचे डोळे फोडा आणि त्याला तुरुंगात डांबा, तो कायमचाच. कारण ती स्त्री आहे आणि ती शत्रूचीही असली तरी तिच्या रक्षणाची जबाबदारी मात्र आपली आहे. ही भावना शिवरायांनी स्वराज्यात निर्माण केली होती. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याबद्दल जर शत्रूचं मत काय आहे आणि तो जर आपल्याबद्दल सकारात्मक मत देत असेल तर मग आपलं व्यक्तिमत्व काय आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याचं एक उदाहरण सांगू इच्छिते. लाल महालातला प्रसंग माहिती आहे सगळ्यांनाच की जीवावरचं बोटावर बेतलं. या शाहिस्ते खानाला एक सवय होती डायरी लिहिण्याची. त्याची ती डायरी शाहिस्ते खान गुजरी म्हणून प्रसिद्ध आहे. शाहिस्ता खान लिहितो, शिवाजी महाराज वाऱ्यासारखे आले, तीरासारखे निघून गेले. लाल महाराजला गोंधळ शांत झाला. त्याची एक बहीण त्याच्याकडे धावतच आली आणि म्हणाली, भाईजान मेरी बेटी गायब है भाईजान. नक्कीच शिवाजीच्या माणसानं तिला पळवली असेल, आता ते तिच्यावर अत्याचार करतील. त्यावेळी शाहिस्ता खान कोण? औरंगजेबाचा सख्खा मामा, महाराजांना मारायला आलेला. त्याचे हे उद्गार आहेत, खामोश गुस्ताख, शिवाजी कभी औरतों के साथ खिलवाड़ नहीं करता. आणि जर शिवाजीच्या माणसानं तुझ्या मुलीला नेली असेल तर निश्चिंत राहा, शिवाजी पोटच्या लेकीप्रमाणेच तिची काळजी घेईल. असा प्रचंड विश्वास माझ्या राजावर शत्रूंचाही होता. पण आज हा छत्रपतींचा महाराष्ट्र त्यांचा आदर्श आणि संस्कार विसरत चाललाय मित्रांनो.
शिवजयंती आली की आपण ती साजरी करणार, डीजेच्या तालावर नाचणार, दारूच्या नशेत झिंगणार. मग अशी शिवजयंती साजरी करून आपण राजांना मानवंदना प्रदान करतो की त्यांचा अपमान करतो? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. या शिवरायांच्या महाराष्ट्रात जाती जातीवरून दंगली उसळतात. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. 18 पगड जातीचं हे स्वराज्य सर्व जाती धर्माच्या बळावर उपस्थित झालेलं, सगळ्या जाती धर्माच्या बळावर अस्तित्वात आलेलं, तरी देखील आज आपण त्याच स्वराज्यात जाती धर्मावरून भांडतोय. म्हणून म्हणते, कळत नाही इथं कोण कोणाचा मित्र आहे. प्रत्येकाच्या घरात स्मगलिंगचं चित्र आहे. हे जाती जातीशी भांडतात, धर्माधर्माशी भांडतात. नेते प्रगतीची भाषा बोलतात, कार्यकर्ते एकमेकांना ढोरासारखं सोलतात. जी माणसं अखंड भारताची भाषा करत होती ती आज खंडित भारताची भाषा करतात. रक्ताळलेली लोकशाही माझ्या स्वप्नात येते, हुंदके देत मला म्हणते, कसं होणार आमच्या देशाचं. खंगून जीव गेला मन हे उदास झाले, माझ्याच प्राक्षणाचे हे स्वप्न भासवले. इंद्रास वासनेचा अभिशाप लाभलेला आणि येथे याती डोळे भकासलेला. उलटी जरी ते येथे उलट्याच काळजाची कर्णास भास होते. पंचाळी द्रौपदीची हपापलेले दिसतील लोक सारे आणि सन्मस्त भोग घेती लावून बंददारे. ही परिस्थिती आज महाराष्ट्रात आपल्याला होताना दिसते. स्वराज्याच्या बाया बापड्यांचं रक्षण माझ्या शिवाजी राजानं केलं, पण आपल्या महाराष्ट्रासाठी ही शोकांतिका आहे की आमच्या बाया बापड्यांचा कैवारी कुठं गेला हे आज आम्हाला शोधावं लागतं. आपण बघितलं 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या भूमीला एक कर्तृत्ववान वीरपुत्र लाभला, ज्यानं स्वतःच्या पराक्रमानं होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं करून ठेवलं आणि या हिंदुस्थानाच्या भूमीत मराठ्यांचा भगवा झेंडा रोवला. पण आज 350 वर्षानंतरही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचीच गरज भासते. ही आमच्यासाठी शोकांतिकेची गोष्ट आहे. असं वाटतं भला पहाटे उठावं, रायगडाच्या पायऱ्या चढाव्या, माझ्या राजाला अंतःकरणातून काळजातून हाक मारावी, साद घालावी आणि विचारावं, राजा तुम्ही कशी पेललीत एवढी बलाढ्य ढाल आणि तलवार. तुम्ही कशी पेललीत एवढी बलाढ्य ढाल आणि तलवार. आज चहाचे कपही उचलताना तुमच्या या मावळ्यांचे हात कसे लटलट कापतायत. तुम्ही स्वराज्य वेडे राज्य वेडे भरावलेले होतात. तुम्ही स्वराज्य वेडे राज्य वेडे भरावलेले होतात, पण आज तुमचा हा मावळा कशा 2-2 गर्लफ्रेंड मिरवतोय आणि पाण्याची तहान बघा कशी बियरवर भागवतोय. आज या महाराष्ट्रातली परिस्थिती काय झालीये? या महाराष्ट्रातली परिस्थिती काय झालीये? तुम्ही कशी सांभाळलीत ही प्रजा आणि जिजाऊ साहेबांची आण. तुम्ही सांभाळलीत कशी ही प्रजा आणि जिजाऊ साहेबांची आण. आज आम्ही म्हणतोय आम्ही 2 आणि आमचे 2, आमचा झाला एक चौकोन, चौकोनातले जातात 2 आणि उरलेल्याला आधार कोण. ही परिस्थिती आज महाराष्ट्राची झाली. आम्ही रोज बघतोय फासावर लटकणाऱ्या शेतकऱ्यांना. आम्ही रोज लटकणाऱ्या शेतकऱ्यांना पाहतोय आणि फासावरही लटकणारा हा शेतकरी आज जिजाऊंचा शोभा शोधतोय. तुमच्या हातातल्या तलवारीला अर्धमेल करून पसार झालीत ही नराधम. तुमच्या हातातल्या तलवारीला अर्धमेल करून पसार झालीत ही नराधम आणि आम्ही मात्र तुमच्या इमानी कुत्र्याच्या तटबंदीच्या फांद्या मोजतोत. असं वाटतं नको या संस्काराच्या भाळी आता पुन्हा जलम, नको या संस्काराच्या भाळी आता पुन्हा जलम. इथं कुजल्यात मशाली अन मुजऱ्यात नमन. इथं कैक झाल्यात जाती अन कैक झाल्या विकृती. इथं कैक झाल्यात जाती अन कैक झाल्या विकृती. तुमच्या परिसर नाहीच कुणाला नाही ती संस्कृती. तुमच्या चरणी आणि जिजाऊं चरणी देखील आता एकच विनंती. तुमच्या चरणी आणि जिजाऊं चरणी देखील आता एकच विनंती. अंतःकरणातून टाहो फोडतीये. अंतःकरणातून टाहो फोडतीये. या नराधमांना अद्दल घडवायला आता तलवारीला धार पाहिजे. या नराधमांना अद्दल घडवायला आता तलवारीला धार पाहिजे आणि अंतःकरणातून हाक मारतीये. या महाराष्ट्राच्या भूमीला पुन्हा एकदा जिजाईचा शिवा पाहिजे. ग्रामस्थ, शेलगाव अटोळ आणि आयोजक या सर्वांचं मी आभार मानते आणि तुम्ही सगळ्यांनी व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले देखील आभार मानते आणि थांबते. जय जिजाऊ, जय शिवराय.